नमस्कार मित्रांनो. तर आज होता बुधवार आणि आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे ते आपण सगळं जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्या लिंकवरती जायचं आहे, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. ओके. तर आता पहिल्यांदा आपण बघतोय का सगळ्यांना असं वाटतंय का आपली जी आहे ट्रेड डील झालेली आहे. ओके, आपली ट्रेड डील झाली आणि झाल्यानंतर तरी मार्केट फक्त काल असं गॅप अप ओपन झालं, त्यानंतर मार्केट वरती वरती का जात नाही, हा पडलेला सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न. आपण पहिल्यांदा त्याचं उत्तर शोधणार आहोत आणि त्यानंतर मग आपण निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल काय असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथे आपण जर सगळ्या चार्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला सगळी निफ्टीची चाल कळेल. पण तत्पूर्वी आपण जरा थोडंसं काय करूया, एक आपण इथे या ठिकाणी नोटपॅड वापरू आणि नोटपॅड वापरून आपण त्या ठिकाणी हा जो संपूर्णपणे आपल्याला ट्रेड डीलचा जो फ्रॉड आहे तो फ्रॉड आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पहिली चीज किंवा जी पहिली एक गोष्ट आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता, आता आपल्याला जी ट्रेड डील वरती जो आपल्याला साधारणतः 18% पर्यंत आपल्याला टॅरिफ आहे. ओके, टॅरिफ आपल्याला 18% आहे. हा टॅरिफ आहे आपल्याला म्हणजे IND, इथे आपण इंडिया करू, आणि US साठी जो आपल्या देशात जो माल येणार US ला तो टॅरिफ आहे 0. ही आताची अशी कंडिशन आहे. पण विचार करा, असं पहिलं होतं का? आता गेल्या जर मागच्या साधारणतः वर्षभरापूर्वीचा जर तुम्ही पाठीमागचा इतिहास बघितला तर हे असं होतं का? तर असं नव्हतं. आपल्यावरती 2025 मध्ये जो आपल्याला टॅरिफ होता तो साधारणतः होता 3 ते 5% टॅरिफ होता. किती होता? टॅरिफ आपला 3 ते 5% होता. आणि युएसच्या वस्तूवरती जो टॅरिफ होता तो 30 ते 70% टॅरिफ होता. ओके, हा टॅरिफ होता 30% ते 70%. आणि त्यानंतर ह्या डोनाल्ड भाऊनं काय केलं का, इथं हा टॅरिफ 25% केला आणि त्यानंतर परत 25% केला. आणि हा कुणामुळे केला? हा केला रशियामुळे. हा 25% टॅरिफ लावला, म्हणजे टोटल आपल्यावरती 50% टॅरिफ लागला गेला. आणि त्यानंतर इथे आपण काय केलं, इथे आपण हा जो याच्यावर 70%चा टॅरिफ होता तो आपण पहिल्यांदा आपण तो साधारणतः 15-10% टॅरिफ आपण खाली आणला. ओके. आणि आता ह्या डोनाल्ड ट्रम्पने काय केलंय का, हा 50% कमी करून 18% केला आणि हा आपण 0 केला. आणि त्यातही जे आपण म्हणूया जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत ते पहिल्यांदा परमिशन नव्हती, ती परमिशन आता आपण दिली आहे. मग विचार करा, ह्या सगळ्या टॅरिफच्या लढाईमध्ये जिंकले कोण? आणि आता आपण बघतोय का, जे आहेत आपले भारतीय जनता पार्टीचे नेते वगैरे असतील आणि ते आता सगळे सांगतात बघा का मोदीचा मास्टर स्ट्रोक आहे, मोदी हे तो मुमकिन आहे. पण पहिली गोष्ट आहे का 3 ते 5%चा टॅरिफ 50% नेला, त्यानंतर 18% खाली आणला. आणि जो आपण US ला 30 ते 70% टॅरिफ लावत होता तर तो आता आपण 0 केला. मग याला जिंकलं कोण? त्यानंतर जे कृषी माल आहे, कृषी मालाला आतापर्यंत मोदींनी पण संसदेमध्ये सांगितलं होतं का मी शेतकऱ्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाहीये आणि ते शेतकरी आता बर्बाद होणार आहे. मग ह्या टॅरिफ डीलमध्ये जिंकलं कोण? तर ह्या टॅरिफ डीलमध्ये फायदा सगळ्यात जास्त झालाय आणि जिंकले कोण? US. डोनाल्ड ट्रम्पनी त्यांच्या मनाप्रमाणे टॅरिफ डील भारताबरोबर करून नाही घेतली, भारतावर लादली आणि आपल्या सरकारने त्याला मान्यता दिली. आता एकंदरीतच तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला कशाला सांगितलं, तर ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमधले मोठमोठे गुंतवणूकदारांनी समजून घेतल्या. ओके, आता ठीक आहे, आता ह्या टॅरिफ डीलचा जर आपण बघितलं, जो आपल्याला गेल्या 7-8 महिन्यापासून जो नुकसान होत होतं ते नुकसान होणार नाहीये, तर ह्या गोष्टी सगळ्यात ठीक आहेत. पण आता जर तुम्ही बघितलं तर ह्या टॅरिफ डीलमध्ये जिंकले कोण? तर ह्या टॅरिफ डीलमध्ये जिंकलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता या ठिकाणी पहिल्यांदा जो आपला आहे आपण कृषी क्षेत्र म्हणूया. पहिलं कृषी क्षेत्रामध्ये काय होतं का, US मध्ये हे भारतातून काहीच येत नव्हतं, कुठली परमिशन नव्हती. आता US मधून कृषी क्षेत्रामध्ये सगळं इंडियामध्ये माल येणार आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे भारतातले जे शेतकरी असतील
भारतातले कृषी उत्पादनाच्या संदर्भातली कंपन्या असतील, तर ह्या सगळ्या कंपन्यांना कॉम्पिटिटर निर्माण होणार आहे आणि मग त्याचं नुकसान हे होणार आहे भारतातल्या शेतकऱ्यांचं. म्हणजेच आता हे जे कृषी क्षेत्राला जे आपले नरेंद्र मोदी सांगत होते संसदेमध्ये की मी कुठल्याही कोणत्याही गोष्टीसमोर झुकणार नाही, तर आता ते म्हणतात ना रामदास दानवेंच्या याच्यामध्ये भाषेमध्ये आपलं कोण रावसाहेब दानवेंच्या भाषेमध्ये आता काय आता काय बोलू नये ते त्यांचा हाय डायलॉग तो आपण बोलू नये. तर हे असं झालेलं आहे. म्हणजेच आता एकंदरीतच ही जी टॅरिफ डील आहे ही टॅरिफ डील आणि त्या टॅरिफ डीलचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे क्रूड ऑइल आहे. आता क्रूड ऑइल भारत पहिलं रशियाकडनं स्वस्त घेत होता. भारत घेत होता रशियाकडनं, हे आपल्याला स्वस्त पडत होतं. आता डोनाल्ड ट्रम्पने घोषणा केली आहे का भारत क्रूड ऑइल रशियाकडनं घेणार नाहीये, ते घेणार आहे US कडनं. आता US कडनं घेतल्यानंतर ते महाग आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि महाग घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्या देशाचं परकीय चलन त्या ठिकाणी जास्त खर्च होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या टॅरिफ डीलच्या बाबतीमध्ये आहेत आणि म्हणून आपण बघतोय का जरी टॅरिफ डील जरी झाली तर मार्केटनं काल जो टॉप मारलाय तो टॉप मार्केट परत लावत नाहीये. याचं कारणच ते आहे का ह्या सगळ्या गोष्टी मार्केटने आत्ता नंतर जाणून घेतल्या. कालचा टॉप आपण तुम्ही बघू शकता. कालचा जो टॉप आहे तो कोणाला दिसला नाही. खरं तर कालचा टॉप होता हा 26,333चा कालचा जो टॉप होता तो होता. ओके, आणि त्याच्यामुळे हा कालचा टॉप तर कोणाला दिसलाच नाही, अजिबात दिसलाच नाही. तो हॉरिझॉन्टल लाईन आपण या ठिकाणी घेऊया. बघा हा कालचा टॉप कुणाला दिसला नाही, पण तो टॉप मारलाय नक्की. ओके, आणि त्यानंतर मग आपण बघतोय का कालचा आणि आजचा जो दिवस आहे तो हा दिवस आपल्याला एकदम कन्सोलिडेशन झोनमध्ये दिसतोय. म्हणजे ना मार्केट खाली येते ना मार्केट वरती जाते. जर टॅरिफ डील जर खरोखरच भारताच्या फायद्याची जर असती तर इथे आपल्याला ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परत हा टॉप तोडताना मार्केट दिसलं असतं. ओके, आता आपण येऊया आपल्या निफ्टीच्या चालीकडे. निफ्टी हा कुठपर्यंत जाऊ शकतो, निफ्टीला सपोर्ट काय आहे, या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेऊ. आता या ठिकाणी 1 तासाची टाइम फ्रेमवरती मी हा चार्ट लावलाय आणि त्यानंतर आपल्याला यावरती बघायचं आहे की कुठे आपल्याला मेन रेजिस्टंट आहे. तर मोठा जो आपल्याला रेजिस्टंट आहे तो हा आहे बघा, हा आपल्यासाठी रेजिस्टंट आहे. इथे तुम्ही बघू शकता काय रेजिस्टंट, तर हा आपल्याला एक मोठी रेड कॅन्डल आहे, त्यानंतर मोठं करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं आणि तो झोन आहे 25,900चा. हा आपल्यासाठी मोठा एक रेजिस्टंटचा झोन आहे 25,900. पण 25,900च्या आधी सुद्धा आपल्याला साधारणतः 25,820 चाही एक आपल्याला मोठा रेजिस्टंटचा झोन आहे. मग आपल्याला आता जोपर्यंत 25,820च्या वरती निफ्टी जात नाही तोपर्यंत नो बाय, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची खरेदी आपण करायची नाहीये. ओके, जर मार्केट थोडं गॅप अप ओपन जर झालं तर 25,820च्या वरती जर गेलं तरच आपल्याला त्या ठिकाणी खरेदी करायची. लोअर लेवलसाठी आपल्याला हा एक झोन आहे जो अराउंड आहे आपला कुठला, इथे बघा हा लोअर लेवलला भेटलं तर 25,660ला आपल्याला एकदा त्या ठिकाणी बाय झोन आहे आपला आणि तिथून टार्गेट आपल्याला भेटन 25,800चं टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतं. आणि जर 25,820ला आपण बाय जर केलं तर मग आपलं मे बी टार्गेट त्या ठिकाणी राहील 25,960 पर्यंत टार्गेट आपलं त्या ठिकाणी आपल्याला निफ्टीमध्ये भेटेल. ओके, आता थोडं आपण येऊया आपल्या बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये काय आपल्याला करायचं आहे. बँक निफ्टीकडे आपण येऊया. निफ्टी बँक कुठे गेली, यस फ्युचर्स, ठीक आहे आपण सर्चच करूया, कुठे याच्या नादी लागत बसता. बँक निफ्टी BANKNIFTY निफ्टी इंडेक्स. ठीक आहे, आता बँक निफ्टीचा जर हा चार्ट तुम्ही बघितला तर बँक निफ्टीने काल एक नवीन लाईफ टाइम हाय केला. इथे बघा हा काल एक नवीन लाईफ टाइम हाय केला. पण आता बँक निफ्टीसाठी जो झोन रेजिस्टन्सचा आहे आपल्याला तो आपण या ठिकाणी ते बघू शकता. तो झोन आपल्यासाठी आहे 60,400 हा एक आपल्यासाठी झोन आहे रेजिस्टन्सचा. त्यानंतर तो सपोर्ट आपण बघूया तर सपोर्ट आपल्याला अराउंड जो दिसतोय तो अराउंड आता हाच एक सपोर्ट आपण मानूया या ठिकाणी 59,900च्या आसपास. मग आता ह्यामध्ये बँक निफ्टीमध्ये आपला क्रायटेरिया असू शकतो. तर इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये पहिली गोष्ट बघायची का एवढा मोठा जो गॅप आहे बघा, इथे हा गॅप
आता जर निफ्टीमधला पण गॅप आहे, बँक निफ्टीमधला पण गॅप आहे, मार्केट गॅप नेहमी फिलअप करतं. ओके, आता सपोर्ट आपण बघूया 59,800 एक राऊंड फिगर सपोर्ट आहे. याच्या खाली जर आपण गेलो तर मे बी पॉसिबिलिटी आहे का आपण परत 58,900च्या आसपासपर्यंत खाली जाऊ शकतो. जोपर्यंत 59,800च्या वरती आहे तोपर्यंतची आता आपण गोष्ट करूया. आपल्याला जर समजा मार्केट गॅप अप ओपन जर झालं तर पहिली गोष्ट 60,400च्या वरती गेला तर आपल्याला त्या ठिकाणी बाय आहे. टार्गेट आपलं त्या ठिकाणी 61,000चं टार्गेट त्या ठिकाणी पॉसिबल आहे. थोडासा डिप जर भेटला जे अराउंड 60,000च्या आसपास जर आपल्याला भेटला तर आपल्याला त्या ठिकाणी बाय आहे आणि तिथून टार्गेट आपल्याला 61,000चं भेटेल. हे मी तुम्हाला सांगितलं बाय कंडिशनचं. पण आपल्याला ह्या ठिकाणी जर ही लेवल जर समजा ब्रेक जर झाली, जर 59,800ची जी लेवल आहे ती लेवल जर ब्रेक जर झाली तर मग जी पॉसिबिलिटी आहे ती पॉसिबिलिटी आपल्याला साधारणतः 58,500 तर नाही म्हणता यायचं, पण 58,900च्या आसपास आपण त्यापर्यंत आपल्याला तिथून खाली आपल्याला येण्याचे चान्सेस आहेत जर ही लेवल ब्रेक जर झाली तर. आणि तेव्हा आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण इथे या ठिकाणी सगळ्या लक्षात ठेवा. ओके, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ट्रेड करताना लक्षात ठेवायच्या आहे. आता उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरुवार असल्यामुळे सगळ्यांना माहिती काय आहे, उद्या आहे आपल्याकडं सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ओके, आपल्याकडे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि त्यामुळे आपल्याला सेन्सेक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला मिळेल. ओके, आणि त्यानंतर आज आपण काय केलं होतं, आज आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती एक 1500चा कॉल आपण त्या ठिकाणी रिलायन्सचा बाय केलेला होता. ठीक आहे, आपण 10 रुपये आपण बाय प्राईस होती, 12 रुपये 50 पैसे आपलं टार्गेट होतं. टार्गेट आपलं त्या ठिकाणी जण झालं. त्यानंतर आपण एक निफ्टीचा आपण कॉल घेतला होता 25,750चा अराउंड 175 रुपये आणि आपलं टार्गेट होतं पहिलं 200 रुपये, 213 रुपयाचा त्याने टॉप केला. इथे आपलं टार्गेट या ठिकाणी डन झालं. त्यानंतर आपण 4-5 दिवसापूर्वी जो आपला एक सेन्सेक्सचा ETF होता, सेन्सेक्सचा ETF आपण त्या ठिकाणी बाय करण्यासाठी दिला होता. त्यानंतर इन्फ्राचा ETF होता, त्यानंतर ॲटोचा ETF होता, त्यानंतर बँक ETF होता आणि त्यानंतर आपला निफ्टीचा ETF होता. हे सगळे ETF आपण त्या ठिकाणी हे गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण ग्रुपवरती आपण शेअर केली होती का इथून आपल्याला चांगल्या प्रकारे रॅली भेटू शकते आणि आपल्याला या सगळ्यामध्ये एक चांगल्या प्रकारे रॅली त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. तर ह्या असे तुम्हाला ट्रेड पाहिजे असतील तर त्याकरता जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, आता तेव्हा इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता.